नमस्कार, माझे नाव सानिका अरविंद आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला थोर नेते लोकमान्य बाळ टिळक यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. कोण होते हे लोकमान्य टिळक? त्यांनी आपल्या देशासाठी काय केले हे जाणून घेणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक जन्माला आले तेव्हापासूनच लोकमान्य झाले नाही, तर त्यांच्या अलौकिक कार्याने जनतेचे लोकप्रिय झाले व लोकमान्य झाले. काय होते त्यांचे कार्य? तर 150 वर्ष स्वातंत्र्य मिळवणाऱ्या इंग्रजांना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक. गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या गोऱ्या सरकारला सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे वृत्तपत्रातून ठामपणे विचारणारे थोर नेते म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. आपले शालेय शिक्षण सुरू असताना त्यांना इंग्रजांच्या जुलूमशाहीचा अंदाज येऊ लागला. तेव्हा त्यांनी मनाशी निर्धार केला की इंग्रजांना येथून घालवण्यासाठी जनतेला जागृत करण्याचे, स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून द्यायचे आणि केसरी आणि मराठी हे वर्तमानपत्रे सुरू करून त्यांनी या कार्याला सुरुवात केली. परकीय सरकारशी लढा देण्यासाठी आपल्या जनतेमध्ये एकता, एकजूट असायला हवी हे ते ओळखून होते. म्हणूनच जनता एकत्र यावी, समाजात लोकजागृती करता यावी, स्वातंत्र्याचे उद्देश एकत्रित्या समाजाला करता यावे या उद्देशाने त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव हे 2 उत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरुवात केली. हिंदुस्थानातील क्रांतिकारकांचा उगम या उत्सवामधूनच झाला. इंग्रज सरकारने अनेकांना तुरुंगात टाकले, तसेच लोकमान्य टिळकांनाही टाकले. तुरुंगात त्यांचे हाल होत असतानाही त्यांनी भगवद्गीतेवर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तुरुंगातून सुटका झाली. प्रकृती फारच बिघडली होती. 1 ऑगस्ट 1920 रोजी हा युग पुरुष एक तेजस्वी चळचळता विलीन झाला. आपल्या परखड शब्दांनी आणि स्वच्छ वाणीने इंग्रजांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या थोर नेत्याला मानाची वंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव समृद्धी संदीप बनसोडे. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या थोर नेत्यांपैकी एकच म्हणजे बाळ गंगाधर टिळक. आज टिळकांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमात उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष, सर, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज लोकमान्य टिळकांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो. पण कोण होते ते लोकमान्य टिळक? त्यांनी काय केले देशासाठी हे आपणास माहीत असणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक जन्माला आले तेव्हापासून लोकमान्य झाले नाही, तर त्यांच्या अलौकिक कार्याने ते लोकमान्य झाले. काय होते त्यांचे कार्य? तर 150 वर्ष स्वातंत्र्य मिळवणाऱ्या इंग्रजांना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगणारे नेते म्हणजेच लोकमान्य टिळक. केसरी आणि मराठी हे वर्तमानपत्र सुरू करून स्वराज्याचे पीक जनमनात पेटवणारे नेते म्हणजेच लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. परकीय सरकाराशी लढा देण्यासाठी जनतेमध्ये एकता, एकजूट असायला हवा हे ते ओळखूनच होते. देश स्वातंत्र्य करण्यासाठी वेळाने जनता झपाटली होती. प्रकृती फारच बिघडली होती. 1 ऑगस्ट 1920 रोजी हा युग पुरुष एक तेजस्वी झळता सूर्य अनंतात विलीन झाला. अशा या 2 नेत्याला मानाची वंदन. जय हिंद, जय भारत.